नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता मला डायरेक्ट मोबाईलवर चालू केले आणि भरपूर दिवसांना ब्लॉग चालू केले. तर आता आम्ही सगळे धबधब्याला असं अचानक प्लॅनिंग करले आणि आता वाजल्यात सकाळचं 6 वाजल्यात आणि असं अचानक एकदम प्लॅनिंग करलं म्हणून कंपनीची पोरं आहेत घरामध्ये सगळेजण एकदम. त्यामुळे चालल्यात आज कॅमेराचा लावला असतो. बरं पावसाचं वातावरण लई आहे त्यामुळे कॅमेरातून काय लावलं नाही. तर बघूया चला पुढे जाऊन काय काय होते आणि काय काय नाही. बघू पुढे पाऊस जर नसला तर कॅमेरा लावूया, काय विषय नाही. तर काय नाही सध्या बोलते आता बाकी सगळेजण आहेत आता पुढं चाललेत ते. तर चला मग बघूया काय काय होते आणि काय काय नाही. पेट्रोल पंपावर थांबले पेट्रोल टाकायला. बघा सगळेजण कसलं दिसते बघ या 5X ला. इकडे इकडे 5X ला क्लॅरिटी बघ पहिल्यांदा बघाली मी. ला वाहून पहिल्यांदा क्लॅरिटी बघितली एवढी मी पहिल्यांदा. कारण मला माहिती नव्हतं क्लॅरिटी एवढी असेल. म्हटलं 5 मिनिट चालवते ना, 5 मिनिटं चालू 5 मिनिटांना बंद 5 पर्यंत होय. कुठं आहेत ती दोघं कुठं आहेत? बरं चला जरा लोकेशन लावलाय ना. चला झाल्या जरा इंग्लिश बोलायचं कमी कर. इंग्लिश बोलणं काय. तर त्याला सगळ्या भावांनो काही दिवसांना चाललोय फक्त नाही वाटायले. फक्त जरा जो गोप्रो जर असता की नाही आणि जरा पक्कना झाला असतं. कारण पावसाळ्या जर असं वातावरणामुळे की नाही कॅमेरा पण पाण्यात घालायला नको वाटते. कारण 2-3 व्हिडिओ मी बघितलेलो की गोप्रो वॉटरप्रूफ म्हणून पाण्यात घालतात आणि बॅटरीच्या कनेक्शनमधनं पाणी आत गेले आणि गोप्रो खराब झाला. त्यामुळं रिस्क घ्यायला नको म्हटलं. काय मोबाईल आहे काय इच्छिने म्हटलं व्हिडिओ करायला. तर चला सगळ्या काय काय. तर आता भावानं पन्हाळ्याकडनं जाणार आहे आणि सगळ्यांची कपडे घाणले शेवट घाण झाल्यात कपडे सगळ्यांचेच. आमच्या वैभ्याला आले मुतायला म्हणजे गेलाय. हे विठ्ठल किंग सिद्धार्थ रिद्धा बॉबी रायडर काय केला काय बरोबर काय केला. स्टिक बिक घेऊन यायला पाहिजे. अरे आहे की पाण्यामुळे काढ ऊन पडले काढ. जरा भावानं चार्जिंग लावतो. कारण विषय काय झाला आज वार आहे सोमवार आणि आमच्याकडे सोमवारची लाईट जात्या आणि चार्जिंग नाही मोबाईलमध्ये पण चार्जिंग नाही. मोबाईलमध्ये लय कमी चार्जिंग 15% चार्जिंग असेल. शेवट वाटले आणि बघा काय व्ह्यू आहे आणि काय खतरनाक आहे बघा. शेवट म्हणजे शेवट आहे आणि असं अचानक प्लॅनिंग ठरलेलं. असं नव्हते की इथंच आहे तिथंच आहे असं अचानकच ठरलेलं. त्यामुळे लयच खतरनाक वाटायले बघा. शेवट म्हणजे शेवट वाटायले व्ह्यू बघा एकदम खतरनाक बघा. असलं खतरनाक झाले कडगाव काय तर लय लागला तो भावना. कारण नाश्त्याला अजून कुठे थांबवण्यात चालेली. त्यामुळे आता काय तर जरा सण करा पाहिजे. कुठे चायनीज नको बाबा. चायनीज खायचं नाही. चायनीज खाल्ल्यावर पोटात दुखते. कोल्हापुरात म्हणल्यावर जरा खतरनाक मिसळ खायला पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. मिसळ आहे तर सगळं आहे. कोल्हापुरात आहे त्यामुळे कॅमेरावर पाणी आले रे. रस्त्यावर लाईव्ह शो भावांनो, लाईव्ह शो रस्त्यावर सुट्टी नाही.
चला चला आता इथं बरकीचा धबधबा बंद आहे म्हणजे पुलावर पाणी आले आणि ते सगळं बंद झाले आता. तर आता चालले पावनखिंडला आणि पावनखिंड करून पार्लेश्वरचा धबधबा करणार आहे. त्याशिवाय पर्याय नाही आता दुसरीकडे जाण्यासाठी. हे बोलू की त्यांना जाऊया. आता पाणी पूर्ण भरलेलं आहे. पूल आहे चालू पण नंतर आणि पाणी वाढलं तिकडे इकडे यायला अवघड होणार आहे. त्यामुळेच बुंबा बुम. आता इथून पावनखिंड आहे 10 किलोमीटर. तर पावनखिंडाने पार्लेश्वर पर्यायने. विषय आपला तर भावांनो आता व्हिडिओ चालाय जेव्हा मोठ्या फोनवर व्हिडिओ चालाय. कुठला मोटरोला काय मोठो तर विषय काय झालाय दिसायला चांगले चालेल काय बघ रे एक नंबर. अरे विषय काय झालाय तर भावानं विषय झाला की मोबाईलची बॅटरी संपलेली आहे आणि पॉवर बँक पण संपलेलाच आहे. अचानक प्लॅनिंग ठरलेलं त्यामुळे काय चार्जिंग केलं नाही काय नाही. तर हायस आलतो आता आले भावानं पावनखिंडला. कुठला बरकीचा धबधबा बंद होता सांग म्हणजे आता पहिला बरकीला जायचं होते रे तिकडनं बंद झालं म्हणून आता जवळ म्हणलं की पावनखिंड आहे. आणि जाताना भावानं अनेक धबधबा म्हणला तर पार्लेश्वरचा धबधबा आहे. तर आता पार्लेश्वरच्या धबधब्याला पण जाताना जाणार आहे. तिथलं आवरणार लगेच गायब. रेनकोट घालून पण भिजलाय. तर भावानं जरा समजून घ्या क्लॅरिटी जरा असं मार्क आणणार आहे. एवढा विषय बाकीचं काही नाही. आणि इथं चार्जिंग पण नाही असं लावण्यासारखं. बघा की पाणी खतरनाक. आता आलोय कुठे पावनखिंडला. शेवट म्हणजे शेवट झाले फक्त विषय का आपल्या फोनची बॅटरी लो झाल्या त्यामुळे जरा बॉम्ब झाल्या. तर व्हिडिओ शेवट झाला शेवट. व्हिडिओला तोड नसतो व्हिडिओला तोड. हे तर खतरनाक भावून झालंय खतरनाक. फक्त आता हे आपण कसं पार्लेश्वर मध्ये करायचा. पार्लेश्वर मध्ये आपण भावून आता फोटोशूट करायचा कुठं तर थांबून मोबाईल मध्ये का नाही फुल म्हणजे फुल चार्जिंग करून घेणार आहे. आणि आता व्हिडिओ आणि फोटो नुसता बघायचं पुढच्या ह्याच्यात. पार्लेश्वर जवळ आता काही नाही इथं पण आता आपल्या इथं सगळं पाणी चार्जिंग संपले आणि आपलं खतरनाक वाटायला जमतं इथं. शेवट म्हणजे शेवट वाटायले. आता चार्जिंग झालेला आहे आणि चार्जिंगचा विषय झाला की इथं कुठं काय चार्जिंग पॉईंट नाही काय नाही. दुकानात मी इथं लाईटा नाहीत. किंवा मोठा भावाचा मोबाईल आपल्या यातनं काय म्हणा याला रिव्हर्स चार्जिंग आहे. तर भावाचा मोबाईल आपल्या गेंड्याचा या तर रिव्हर्स चार्जिंग व्हायला म्हणून बरं झालं. जरा भारी वाटायला आता. तर आता नुसता व्हिडिओ आणि फोटो बघत बसायचं सगळ्यांचं एकट्याचं ना सगळ्यांचं. कसं चंगड्या बोले हेल्मेट बसलोय आणि आता इथनं फक्त रिॲक्शन बघायचं काय वेगळं दिसाले. शेवट रे तर चला जाऊया. पावसात भर पावसात कसं किचकिच किचकिच लय मोठा पाऊस झाला. तर चला डायरेक्ट पार्लेश्वर धबधब्यावर भेटा भावानं. तर भावांनो कपडे ना बदलले सगळं आणि पूर्ण खाली तो खालना वर चढून आलो इकडं. असलं खतरनाक मी म्हणजे खतरनाक आले शेवट. फक्त जरा पाणी कमी आहे त्यामुळे जरा समजून घ्या. आणि दम लय लागलाय बघा. व्ह्यू बघा नुसता व्ह्यू. शेवट म्हणजे शेवटच. पार्लेश्वर धबधबा पूर्ण पाण्यानं भरलेला असते का आज जरा पाणी कमी आहे. अजून इकडे प्रॉपर पाऊस आला नाही. खतरनाक. अजून भावानो वरच्या बाजूला डॅम आहे तर आता तिकडे चाललोय. खतरनाक म्हणजे खतरनाकच. नाद गेला पण वाया नाही गेला. आता नुसता बघा
खतरनाक. अजून वर जायचं, चला जाऊया. सिद्धार्थ इंग्लिश बोल नका जा. जसं जसं वरील वाहन की नाही तसं तसं लयच खतरनाक वाटले ते, म्हणजे लई. हा हा, आता तुम्हाला धावतो व्ह्यू. हे गाड्यांचे किल्ले घ्यायला पाहिजे रे. सांग जरा खाली खाली कोणा गाड्यांचे किल्ले घ्यायला, गाडीचे किल्ले घेतले नाही आपण. कसा आहे हा, कोण म्हणाल तर लोकेशन नाही, लोकेशन नाही. असलं लोकेशन उडकायला फिरायला लागते भावानं, खरं सांगायचं म्हणला तर. हा, गाड्या बिड्या आहे तिकडं. तर आम्ही इकडनं आलो नाही, आम्ही खाली धबधब्याला जाणार होतो पाण्याच्या पाण्याचा बघायला. पण अजून डॅममध्येच पाणी नाही, त्यामुळे इकडे अजून पाणी आलं नाही. ते म्हणजे स्वर्गात आल्या का तो वाटले, स्वर्गात शेवट. कसं घसरून पडले. तर आता भावानं फोटोशूट दिन झाले, सगळं आवरले आणि आता जाणार आता घरला परत. तर यायला सगळे इथं जरा फोटोशूटिंग करून घेतलो गाडीचा आपल्या एकदम खतरनाक मध्ये. मागच्या वेळी आलं तेव्हा पूर्ण धबधबा भरलेला होता ह्यो, म्हणजे सगळं खाली पाणी होतं. यावेळी जरा पाणी नाही, त्यामुळे जरा हे झाले. पाणी असतं तरी खतरनाक झालं असतं, मग काय विषय नाही. तर चला मग बघूया कसं काय होते पुढं. आता घरी जाणार आहे, झाले दिवसभर फिरले. आम्हाला मेन होता जो बरकेच धबधबा होता ते झाले नाही म्हणून आम्ही इकडे तिकडे फिरायला सगळं. तर आता आवरले सगळं. आता राईड बीड सगळी झालेली आहे दिवसभरात. आणि आता जेवाय थांबले कोल्हापुरी तडका. आता इथं काय तर असं जेव्या आणि आता जगायच नाही. पण झाले आता स्टॅमिना जपला सगळा आणि आवाज पण बसला. आता स्टॅमिना सगळा जपला. बोललं ते पण येईन झाले, कारण सकाळी नाश्ता केला त्यावरच फिराले. आता जेवतो मस्त वेगळे जागा. तर झालं भावानो, आजची राईड संपलेली आहे. पाग वैताग आलाय. गाडी आता बघण्यासारखी झाली आहे बघा की, पूर्ण म्हणजे पूर्ण विषय झाला गाडीचा. तर भावानं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जाताना आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका.